नमस्कार मंडळी. तर आपण आज पाहणार आहोत शेवग्याची आमटी कशी करायची. तर चटकदार कमल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण शेवग्याची आमटी कशी करायची ते पाहूया. इथं मी प्रथम डाळ भिजत घातलेली आहे. मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण तेल 2 चमचे घालायचं आहे. तुम्ही ज्या प्रकारे तेल वापरता, जसं तुम्हाला जास्त कमी लागतं त्या प्रकारे तुम्ही तेल वापरू शकता. तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला प्रथम मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी आपल्याला चांगली तडतडून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा देखील आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान परतत आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण आता बारीक केलेलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याची जरा थोडीशी जाडसर अशी पेस्ट मी घातलेली आहे. खोबरं घातलं ना शेवग्याच्या आमटीमध्ये आमटीला एक वेगळाच फ्लेवर येतो. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव असं परतवून चांगलंच घेऊया. यामध्ये आपल्याला आता हळद घालायची आहे. गरजेनुसार यामध्ये आपल्याला लाल तिखट देखील घालायचं आहे. मंडळी, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही हे तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घालू शकता. आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत, ज्या मी बारीक करून धुवून घेतलेल्या आहेत. आपल्याला फोडणीमध्येच शेवग्याच्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शेवग्याला चांगली चव येते. सगळी फोडणी हलवताना करपू नये म्हणून जेणेकरून मी यात थोडंसं पाणी घालत आहे. फोडणी परतल्यानंतर यामध्ये आपल्याला परत 2 वाट्या पाणी घालायचं आहे. आणि यामध्ये मी आता भिजवून ठेवलेली तुरीची डाळ घालत आहे. तुरीची डाळ ही भिजवून ठेवली होती मी, कारण की शिजायला जास्त वेळ घेऊ नये. भिजल्यानंतर ती पटकन शिजते. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरून. आमटी शिजतानाच थोडी कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे कोथिंबीरीचा स्वाद देखील आमटीमध्ये उतरतो. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, जेणेकरून आमटी थोडीशी जाडसर अशी होईल, खायला देखील चांगली लागते. आता काही 1 शिट्ट्यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे मी कुकरमध्ये आमटी करून घेतलेली आहे, कारण की आपली गॅसची देखील बचत होते आणि काही मिनटातच आपली आमटी तयार होते. त्यामुळे मी कुकरचा वापर केलेला आहे. तुम्ही देखील कुकरचा वापर करू शकता आणि आपला गॅस वाचवू शकता.